थेंब थेंब वाचवा पाण्याचा, हाच मार्ग आहे सुखी भविष्याचा। नगर संघर्ष न्यूज आपल्याला विनंती करत आहे, पाणी जपून वापरा। जामखेड येथील गोळीबार प्रकरणी आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत। अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे राहणार पाटोदा तालुका जामखेड व कुणाल जया पवार राहणार कान्होपात्रा नगर तालुका जामखेड असं अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावं आहेत। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे। 3 मार्च 2024 रोजी जामखेड येथील मुकादम आबेद बाबुलाल पठाण यांच्यावर गोळीबार केला होता। या गोळीबारात ते जखमी झाले होते। या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न अन्वये गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे। आरोपींना विंचरणा नदी पात्राजवळील वाकी शिवारातील उसाच्या शेतातून अटक करण्यात आली आहे। दोघा आरोपींविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, बापूसाहेब फोलाने, रवींद्र कर्डिले, विश्वास बेरड, विशाल दळवी, रोहित मिसाळ, बबन मखरे, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, प्रमोद जाधव, मेघराज कोल्हे, रणजित जाधव, प्रशांत राठोड, उमाकांत गावडे, भरत बुधवंत यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। जामखेड पोलीस स्टेशन हद्दीतील आबेद बाबुलाल पठाण हे आपल्या स्कॉर्पिओ गाडीने 3 तारखेला पहाटे 1 वाजता भवरवाडीच्या दिशेने मजूर सोडण्याकरता जात असताना त्याचा एका गाडीने पाठलाग करून मागील भांडण्याच्या कारणावरून चिंग्या उर्फ अक्षय विश्वनाथ मोरे याने त्यांना अडवून त्यांच्यावरती गावठी कट्ट्यातून 3 राऊंड फायर केले होते। त्यात फिर्यादी यांच्या पायाला गोळी लागली आणि ते जखमी झालेले होते। सदर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या। त्याप्रमाणे PSI ढाकराव आणि त्यांची टीम या तपासकामी नेमण्यात आलेली होती। घटनास्थळी भेट दिल्यानंतर तपास पथकाने आरोपींचा शोध घटना झाल्यानंतर चालू केलेला होता। त्याप्रमाणे आज आरोपी चिंग्या उर्फ अक्षय विश्वनाथ मोरे आणि कुणाल जया पवार या दोघे आरोपींना जामखेड परिसरातून ताब्यात घेण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे। आरोपितांकडून गुन्ह्यात वापरलेलं गावठी पिस्टल तसंच गुन्ह्यात वापरलेली इको गाडी असा साधारण 5.5 लाखाचा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे। जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राइब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा।